नत्वा जिनेन्द्रं गतसर्वदोषं सर्वज्ञदेवं हितदेशकं च श्रीजैनसिद्धान्तप्रवेशिकेयं विरच्यते स्वल्पधियां हिताय। जय बोलो पंचपरमेष्ठी भगवान की जय। चैतन्य रत्नाकरमध्ये पान नंबर 48 नाही 48 चालू आहे। निष्कलंक म्हणतो। सहाही द्रव्यांमध्ये संख्येच्या अपेक्षेने पुद्गल द्रव्ये जास्त आहेत। पुद्गल द्रव्य क्रियावती शक्तीने हलनचलन करते व स्थिर राहते व त्याच्या गमनास निमित्त मात्र धर्मद्रव्य आहे। पुद्गलाच्या स्थिर राहण्यास निमित्त मात्र धर्मद्रव्य आहे। पुद्गलास जागा देण्यास निमित्त मात्र आकाशद्रव्य आहे। पुद्गलास बदलण्यामध्ये निमित्त मात्र कालद्रव्य आहे। पुद्गल द्रव्यरूपी आहे व इतर द्रव्य अरूपी आहे। काय सांगायला लागलो ते? संख्या सांगायला लागलो। आपण बघितलं होतं हे प्रत्येक द्रव्याची संख्या किती आहे, जीव किती आहे, किती आहे? 100? तुमच्या घरात किती आहेत विचारले नाही? खानदानमध्ये जीव किती आहेत? अनंत। पुद्गल किती आहेत? अनंत। का बरं? मामा एकदम हुशार होते जरा। अनंत जीवांच्या शरीराला लागलेले पुद्गल म्हणजे एका शरीरालाच अनंत जीव अनंत पुद्गल लागतात परमाणू। अनंत जीवांच्या अपेक्षेने तर अनंत अनंत पुद्गल राशी म्हणून सगळ्यात मॅक्झिमम आहे पुद्गल द्रव्य। धर्मद्रव्य 1, धर्मद्रव्य 1, आकाशद्रव्य 2 है एकच आहे ते। हो ना, पण हे एक आकाशद्रव्य असं एकच आहे आणि त्याच्यामध्ये एवढ्या भागात लोक आकाश आहे, त्यामुळे आकाशद्रव्य 2 कुठं झाले? आकाशद्रव्य तर एकच आहे। अनंत प्रदेशी एकच आकाशद्रव्य आहे, त्याच्यामध्ये फक्त एवढंच पार्ट म्हण लोकाकाश आहे। हे पण मी सांगायला झालं। अनंत प्रदेशी म्हणजे त्यासमोर तर गिनतीच नाही काय। कालद्रव्य हे त्याचे अणू असतात, कालाणू म्हणतात। मग हे जे आपलं लोकाकाश आहे ते असंख्यात प्रदेशी आहे आणि मग त्याच्या प्रत्येक प्रदेशावर एक एक कालाणू असा आहे, त्यामुळे ते असंख्यात प्रदेशामध्ये किती कालाणू? असंख्यात। त्यामुळे कालद्रव्य किती आहे तर असंख्यात आहे। म्हणून त्यांनी काय सांगितलं की पुद्गलाच्या अपेक्षेने चर्चा करायला लागलेत। मग हे जीवावर पण लावायचं। जीवामध्ये पण क्रियावती शक्ती आहे, त्याचं काय काम असतं? इकडून तिकडं जाणं, क्रिया करणं हे क्रियावती शक्तीचं कार्य। तर जीवामध्ये पण क्रियावती शक्ती आहे आणि स्थिर राहण्याची पण शक्ती आहे आणि तरी पण स्वतःच्या शक्तीने ते काम करतं गमनागमनाचं। त्याला म्हणायचं उपादान। मी माझ्या उपादानाने गमन करतो। निमित्त कोण? गमन करायला निमित्त धर्मद्रव्य। आणि मग मी माझ्या उपादानाने स्थिर राहतो। निमित्त कोण? नाही बाबा, स्थिर राहायला कोण मदत करतं? अधर्मद्रव्य। आणि मग आकाशद्रव्य जागा द्यायला मदत करतं। तर सांगतायत की पुद्गलाचं जसं क्रियावती शक्तीने हलनचलन होतं, स्थिर राहतं, त्याच्या गमनामध्ये धर्मद्रव्य निमित्त आहे, स्थिर राहण्यामध्ये अधर्मद्रव्य निमित्त आहे, जागा देण्यात आकाशद्रव्य आणि बदलण्यामध्ये कालद्रव्य निमित्त आहे। फक्त हे सगळे निमित्त आहेत, पण उपादान कोण आहे? तो स्वतः द्रव्य, जीव असो किंवा पुद्गल असो। अभय मिथ्यात्वाने किंवा खोट्या कल्पनेने जीव या पुद्गलाचे कार्य करतो असे मानतो, त्यामुळे जिनमताचा अवमान होतो व द्विक्रियावादाचा दोष येतो। साम निष्कलंक पुण्य पापाचे फळ जीवाचे कार्य आहे ना। काय सांगायचंय? जीव काय करतोय? पुद्गलाचं कार्य करायला जातो आणि मानतो की मी करतोय ते कार्य। जसं शरीराला सगळं शरीराचं म्हणा, काय रोटली मी केली, घर कोण बांधलं? मी बांधलं, म्हणजे हे सगळं मी करायला जातो। ते पुद्गलाचं कार्य स्वतंत्र आहे, त्याला मी करणारा नाही आहे, पण मानतो तसं, त्यामुळं मिथ्यात्वाला प्राप्त होतो। आणि मग असं झालं तर एक द्रव्य 2 द्रव्याचे कार्य करतो असं म्हणावं लागेल, जीवाचं आणि पुद्गलाचं। मग त्याला म्हणते द्विक्रियावादी। म्हणजे काय?
दोन द्रव्यांची क्रिया करणारा तो, मग तो मिथ्या दृष्टी असतो. ॲक्च्युली कोणी कोणाचं कार्य करू शकत नाही. जीव सुद्धा जीवाचं कार्य करू शकत नाही. तर हां, म्हणजे आईला वाटतं की मी मुलाचं करते, मुलाला मी मोठं केलं, मी घर सांभाळते, घरातल्या सगळ्यांचं माझ्यामुळं चालतं, अशी मान्यता असेल तर ती किती क्रियावादी झाली सांग. जेवढे घरात आहेत ना तेवढे सगळ्यांचं मी करते म्हटल्यावर मग तिथं तर एवढं स्वतंत्रता सांगितली की त्या मातेच्या गर्भात असताना सुद्धा त्या बालकाचं काम ती आई करत नाही, त्याचं काम ती करते. मग जर ती करत असती तर त्याला पुष्टच करायला पाहिजे. कुठलंही बालक असं काय म्हणते ते इमॅच्युअर नाही पैदा व्हायला पाहिजे. म्हणजे ते सगळे निरोगीच असायला पाहिजेत, सगळे एकदम हेल्दीच असायला पाहिजेत असं नसतंय. त्यामुळं कोणाला इन्क्युबेटरवर ठेवावं लागतं आहे, किती जणांना काय काय ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामुळे इतकी स्वतंत्रता आहे प्रत्येक द्रव्याची की 6 द्रव्ये तर एकमेकांचं करतच नाहीत, पण जीव जीवाचं सुद्धा करत नाही. आणि इवन जीव स्वतःचं सुद्धा करणारा नाही आहे. काय करतो जीव स्वतःचं? मी म्हणले मला आयुष्य 100 वर्ष मिळणार, मग मी करायला पाहिजे माझं काम, ते पण करू शकत नाही मी. म्हणजे जीव अकर्ता आहे, तसं सगळे द्रव्य अकर्ता आहेत. त्यांच्या त्यांच्या द्रव्याचं सुद्धा ते कार्य करणारे नाही. जशी योग्यता आहे तसंच कार्य होणार. सांग निष्कलंक पुण्य पापाचे फळ जीवाचे कार्य आहे की नाही? सांग नमोकार. का? पुण्य आणि पाप हे परिणाम आहेत. मग परिणाम जीव करतो की नाही असं नाही. पण जे तुम्ही पौद्गलिक म्हणताय ना की काय तुम्हाला मिळालेलं धनसंपत्ती मिळाली तर पुण्य आणि काय ते वियोग झाला तर पाप, हे सगळं फळ पुण्य पापाचं. मग ते पुण्य पापाचं फळ हे जीवाचं कार्य आहे की नाही? सांगते पुढं. निष्कलंक. अरे छळ आले दौलत रामजी काय म्हणतात पहा तर खरे. पुण्य पाप फल माही हरख बिलखो मत भाई. यह पुद्गल पर जाय उपजीविन से फिर थाई. लाख बात की बात यही निश्चय उरलाओ. तोरी सकल जगदंद फंद निज आत्मध्याओ. काय सांगितले? पुण्य पापाच्या फळामध्ये हे जीवा हर्ष आणि विषाद करू नकोस. पुण्याच्या फळात हर्ष करू नको आणि पापाच्या फळात विषाद करू नकोस. विषाद म्हणजे दुःख, शोक. यह पुद्गल पर्याय. हर्ष काय पुण्य असू दे किंवा पाप असू दे, दोन्ही पुद्गलाची पर्याय आहे. ती उत्पन्न होते आणि नष्ट होते आणि स्थिर राहते, त्याचा धर्म आहे. लाख बात की बात यही निश्चय उरलाओ. तोरी सकल जगदंद फंद निज आत्मध्याओ. सगळे जगातले दंदफंद सोड आणि हे जीवा आत्म्याचं ध्यान कर. हीच लाख मोलाची गोष्ट आहे. म्हणजे सांगायचं याच्यातनं की पुण्य पाप हे जीवाचं कार्य नाही, ते पुद्गलाचे परिणाम आहेत, परिणमन आहे. अभय. 148 कर्मांचा करता कार्मन वर्गण आहे का की जीव? कार्मण वर्गण आहे की जीव? माहिती आहेत 148 कर्म आहेत तुमच्याजवळ. कुठले कुठले? 148 सांगू नको, 8 सांग. हां, ज्ञानावरण, दर्शनावरण, मोहनीय, अंतराय, आयु, नाम, गोत्र आणि वेदनीय. हे 8 कर्म मूळ आहेत. त्यांचे किती भेद? 148 भेद आहेत. त्या सगळ्या कर्मांचा करता कोण आहे मग? जीव आहे का पुद्गल आहे? निरंजन. कर्मांचा करता कार्मन वर्गण आहे. जीवाने केले म्हटले तर असंभव दोष येतो. जीव कर्मांचा करता असं म्हणलं तर असंभव दोष काय येतो? शरीर त्या ह्याच्यात सांग डायग्राम मध्ये घालून. असंभव दोष काय येतो? काय संबंध? म्हणजे लक्षण लक्षाच्या कुठल्याही भागात जात नाही असं म्हणायचं. म्हणजे जेव्हा आपण साखरेचं लक्षण गोडी केलं होतं तर ते सगळ्या भागामध्ये जातं ते लक्षण. जीवाचं लक्षण ज्ञान केलं तर असंभव दोष येत नाही. तसं इथं जर कर्मांचा करता जीव म्हटलं तर कुठल्याही रीतीने लक्षामध्ये ते लक्षण जात नाही, म्हणून असंभव दोष येतो. खालचं वाच. ज्ञान गुण
खालचं. विश्वनाट्य पाहता पाहता विसरलो स्वतःला. कोण? मी. विश्वनाट्य पाहता पाहता म्हणजे सगळ्यांच्या घरातलं सगळं स्टोरी ऐकायला मिळते, बघायला मिळते, सगळीकडचं बघायचं आणि काय करायचं मामा, सगळ्यांच्या घरातली स्टोरी माहीत आहेत की नाही सांगा आपल्याला. जाऊ दे, लय बाहेर जायचं नाही. कंपाऊंडमध्ये जेवढे सगळी घरं आहेत सगळ्यांची स्टोरी माहीत आहे का नाही? कोणाच्या घरात किती माणसं, कोणाचा धंदा काय, कोणाचं काय परिस्थिती, कोणाचे काय भाव, सगळं माहीत असतं आपल्याला. मग त्यांनी म्हणालेत, हे जीवा सगळं विश्वनाट्य बघून झालं, आता आपलं पण सगळं बघून झालं, पण ते सगळं करत असताना तू स्वतःला विसरतो. म्हणून सांगतायत की कोणामध्ये अडकू नको, आता स्वतःकडं बघ. ज्ञानगुण आणि आनंद गुणाचा अविनाभावी संबंध आहे. जेथे जेथे ज्ञान आहे तेथे तेथे आनंद गुण आहे. असं अविनाभाव कशाला म्हणायचं? अविनाभाव म्हणजे त्याच्याशिवाय ते नाही. काय शब्दातच आहे ना तो, काय अधिक विना अधिक भाव म्हणजे काय? भाव म्हणजे सद्भाव, म्हणजे नाही, ज्याच्याशिवाय ज्याचा सद्भाव नाही त्याला म्हणायचं अविनाभाव. मग ज्ञान आणि जीव ह्यांच्यामध्ये लाव, ज्ञानाशिवाय जीवाचा सद्भाव नाही, किंवा विना असं मान, विना ज्ञाना विना, किंवा नाही ज्ञानाशिवाय, अज्ञान नाही, ज्ञानाशिवाय ज्ञानरहित जीवाचं भाव म्हणजे सत्ता नाही, असं त्याला म्हणायचं अविना भाव. अभय टेबल उदाहरणे केले. निरंजन असंभव दोष येतो, आहार वर्गणेने टेबल होतो. आहार वर्गणा म्हणजे आता ते टेबल म्हणजे लाकूड आहे, मग लाकूड म्हणजे त्या वनस्पती काहीचं शरीर आहे, मग त्याच्यापासून टेबल बनलं, लाकडी टेबल असेल तर, त्यामुळे तिथं ते आहार वर्गण आहेत असं म्हटलं. जसं आपलं शरीर हे आहार वर्गणांनी बनलं, तसंच प्रत्येक जीवाचं शरीर आहार वर्गणांनी बनलेलं आहे. म्हणजे पुद्गलाच्या अनेक प्रकारच्या वर्गणा आहेत. आहार वर्गणा, भाषा वर्गणा, मनोवर्गणा, असे प्रत्येक अनेक प्रकारचे जे जे टाईप्स आहेत त्याच्या अनुसार त्याच्याद्वारेच बनतं. शरीर बनलं, मन बनलं, इंद्रिया बनल्या, जे काय होणार ते सगळं त्या वर्गणांच्याद्वारे. नाही, प्रत्येकाला स्पेसिफिक ते वेगळे वेगळे वर्गण आहेत. शब्द बनणार तर भाषा वर्गणांनी, मन बनणार मनोवर्गणांनी, आहार वर्गणांनी शरीर बनणार. निष्कलंक निश्चयाने जीवामुळे धर्मद्रव्यामुळे पुद्गलाचे गमन मानले तर असंभव दोष येतो, व अधर्मद्रव्यामुळे पुद्गल स्थिर मानले तर असंभव दोष येतो. कारण क्रियावती शक्तीने गती स्थिती होते. काय कळलं सांग? दोन प्रकारचे न आहेत. कुठले दोन नाही? कुठले? म्हणजे काय सांग? निश्चय नाही आणि व्यवहार नाही. म्हणजे काय असतं? निश्चय म्हणजे खरं, रिअल पॉइंट ऑफ व्ह्यू म्हणतो त्याला, आणि व्यवहार म्हणजे खोटा असतो. कहो पर मानो मत. म्हणजे मी जीव आहे कुठल्या न्यायाने? आणि मी मनुष्य आहे का? मी खोटा आहे? मनुष्य आहे खोटा आहे का? मी खोटच आहे. खोटच आहे म्हण की. खरं आहे का खोटं आहे? मी मनुष्य आहे. खोटं म्हटलं तर मी मनुष्यच आहे, भूत नाही आहे. व्यवहाराने म्हणायचं खरं आहे ते, पण स्वरूप नाही आहे ते. म्हणजे काय, निश्चय सांगणार तो स्वरूप असतं आणि व्यवहार सांगणार ते आरोपित कथन असतं. जसं सांगितलं ते उदाहरण काय, तुपाचा डबा कुठं लावायचं? निश्चयाने का व्यवहाराने? मग निश्चयाने काय आहे? नाही रे, डबा कशाचा आहे ते सांगायचं. स्टीलचा डबा, मग ते कशाचा बनलेला आहे ते खरं झालं त्याचं स्वरूप, आणि तुम्ही जे काय आरोप करणार ते व्यवहार झाला. मग त्यांनी सांगायलेत की जीवामुळे पुद्गलाचे गमन झाले. कुठल्या न्यायात घालायचं? जीवामुळे पुद्गलाचं गमन झालं. ऍक्च्युली मुळे म्हणलं ना तर तो व्यवहार पण होत नाही. म्हणजे म्हणून त्यांनी तिथं घेतलं असंभव दोष येतो. का?
कारण कोणाच्या मुळं काय कार्य होत नसते. कारण मी जबरदस्ती ओढून आणत नाही कोणाला. आणू शकत असते तर इथं बसले असते सगळे येऊन. पण कोणाच्या मुळं कोणाचं होत नाही, निमित्तात होतं. जसं म्हणलं तू आता गाडीवरून आला तर गाडीने तुला आणलं का तू गाडीला आणलं? सावधान. काय गाडीने त्याला आणलं का त्यांनी गाडीला आणलं? असं कसं गाडीने तुला आणलं? मग गाडी तू किती भले मारशील की किक मारशील, ऍक्सिलेटर चालवशील, पण ते चाललीच नाही तर मग त्यांनी आणलं तुला. हो, म्हणजे त्यांनी आणलं नाही, निमित्त म्हणायचं इथं फक्त. मी त्याला निमित्त आहे, ते मला निमित्त आहे. तसंच इथं पण धर्मद्रव्य निमित्त आहे. ते जीवाला किंवा पुद्गलाला आणत नाही किंवा नेत नाही किंवा थांबायला अधर्मद्रव्य काय जबरदस्ती करत नाही. म्हणून त्यांनी मुळे शब्द वापरलाय ना. जिथं मुळे आला तिथं तो नया भास असतो, म्हणजे खोटं झालं ते कथन. आणि जिथं निमित्त म्हणणार ते व्यवहार असतं. जसं की धर्मद्रव्याच्या निमित्तात मी गमन करतो, ते निमित्त असं म्हटलं तर योग्य, पण धर्मद्रव्यामुळे असं म्हटलं तर चुकलं. आणि निश्चय सांगतो काय, जीवाचं स्वतःचं उपादानच तसं असतं की जेव्हा सगळ्या कर्मांनी रहित होतो जीव त्यावेळेस त्याला वर कोण नेतं? सिद्धशिलेवर जेट. कशाने जात आहे? रॉकेट. कशात बसायचं? का सॅटेलाइटने जायचं? काय असतं ते? नासा सोडतात ते, काय काय म्हणतात त्याला? यान. यान कसले यान? यानला काय म्हणायचं? ते मध्ये काय काय निघालं होते की यानचं चंद्रयान नाही, हां, म्हणजे असंच की स्पेसमध्ये जायला. हां, तर ते कुठल्या विमानाने जायचं सिद्धशिलेवर? हायजॅक करून न्यायचं कोणाचं? कुठलंही विमान तुम्हाला सिद्धशिलेवर नेणारं नाही. मग तिथं स्वतःचं त्याचं उपादान असतं, म्हणून तो जीव एका समयामध्ये सिद्धशिलेवर जातो. आणि निमित्त कोण सांग? शरीर तर सगळं सोडलं. जीव एका समयात सिद्धशिलावर गेला. धर्मद्रव्य, बरोबर आहे. गमन करायला मदत कोण केलं? धर्मद्रव्य. तिथं जाऊन थांबला, निमित्त धर्मद्रव्य. असं. चला, तर म्हणून जर दुसऱ्या कोणामुळे कार्य झालं म्हणलं, गमन झालं, स्थिर झालं, तर असंभव दोष येतो. पुद्गल स्वयंक्रियावती शक्तीने गती स्थिती करते व स्थिर राहणारे गमन करणारे पुद्गल. असे पुद्गलाचे लक्षण केले तर काय कळलं? अव्याप्ती दोष येतो. अतिव्याप्ती येते. पुद्गल स्वयं क्रियावती शक्तीने गती स्थिती करते. क्रियावती शक्ती कोणामध्ये? फक्त दोनच द्रव्यामध्ये, जीव आणि पुद्गल. बाकीची द्रव्य तर हलतच नाहीत. धर्मद्रव्य हलत नाही, अधर्मद्रव्य नाही, आकाशद्रव्य नाही, कालद्रव्य नाही. मग गमन करणारे दोनच द्रव्य, जीव आणि पुद्गल. मग त्यांनी म्हणतात काय? पुद्गल स्वयं क्रियावती शक्तीने गती आणि स्थिती करते. असं जर म्हणलं तर स्थिर राहणारे गमन करणारे पुद्गल, असे पुद्गलाचे लक्षण केले तर का? बरोबर. जीव पण स्थिर राहतो, गमन करतो, मग सगळ्याला त्याला पण पुद्गल म्हणावं लागेल. वाच पुढं. अतिव्याप्ती दोष येतो. मोटार, सायकल, रेल्वे, बस हे जीवामुळे चालतात ना, निष्कलंक. अरे बाबा, हे तर सर्व आहार वर्गणेच्या क्रियावती शक्तीचे कार्य आहे. जीवामुळे हे कार्य होते मानले तर असंभव दोष येतो. म्हणजे जीवामुळं होत नाही तर जीव निमित्त असतो म्हणा, पण तिथं ते मेन कारण कोण आहे? त्याच्या आहार वर्गणा, त्याची क्रियावती शक्ती, कारण ते पण पुद्गल आहे. अभय. तसेच सत, उत्पाद, व्यय, ध्रुव, नित्य अनित्य पुद्गलाचे लक्षण मानले तर अतिव्याप्ती दोष येतो. जीवामुळे जोडणे विकरणे मानले तर असंभव दोष येतो, कारण पुद मुळे जोडले जाते व गल मुळे विखरले जाते. काय कळलं? उत्पाद, व्यय, ध्रुव. उत्पाद म्हणजे बघितलं होतं की आपण, ते मुकुट तयार झाला, काय झालं? त्या घड्याचा नाश झाला, हे वेळ. आणि दोन्हीमध्ये सुवर्ण हे कॉन्स्टंट म्हणजे ध्रुव.
नित्य अनित्य हे पुद्गलाचे लक्षण मानले तर अतिव्याप्ती दोष येतो, कारण हे सगळे लक्षणं सगळ्यामध्ये जातात. सगळे द्रव्य सत आहेत, उत्पादवे ध्रुवयुक्त आहेत, नित्य अनित्य आहेत, त्यालाच फक्त पुद्गल म्हणलं तर चुकलं. जीवामुळे जोडणे विखुरणे मानले तर का? हां, कारण पुद्गलाचं ते कार्य आहे आणि जीव त्याच्यामध्ये काय करणारा नाही, म्हणून ते असंभव दोष येतो. पुढं पांडित्याचा आवाड दिले हुशार. पुद्गल द्रव्याचे लक्षण एक प्रदेशी मानले तर चालेल ना अभय? चालतंय का नाही? लक्षण म्हणायचं, लक्षण काय? लक्षण असं असावं की ते निर्दोषच असावं. जर त्यांनी असं लक्षण केलं की पुद्गल म्हणजे एक प्रदेशी असतं, तेच पुद्गल असं म्हणलं तर, परमाणू असतो ना तो एक प्रदेशी असतो, मग त्यालाच पुद्गल म्हणलं तर, जो कालाणू आहे ना मग अशी दाखवला होता, तो कालाणू सुद्धा एक प्रदेशी असतो. मग जे जे एक प्रदेशी असतं ते पुद्गल म्हणलं तर कालाणूला सुद्धा पुद्गल म्हणावं लागेल. म्हणजे कुठला दोष येणार? नाही, अतिव्याप्ती येणार. का? कारण एक प्रदेशी हे लक्षण दोघांमध्ये पण गेलं, पुद्गलातच जायला पाहिजे होतं पण पुद्गल सोडून कालद्रव्यामध्ये पण गेलं, म्हणून सांगतात तिथं अतिव्याप्ती दोष येतो. अरे बाबा, अतिव्याप्ती दोष येतो कारण कालद्रव्य देखील एक प्रदेशी आहे. तू म्हणशील अनंत प्रदेशी किंवा असंख्यात प्रदेशी ते पुद्गल द्रव्य. सगळे वेगवेगळे लक्षणं करून सांगायला लागलेत. आता सांग, अनंत प्रदेशी म्हणलं तर, अनंत तर प्रदेशी ते पुद्गल द्रव्य म्हटलं तर, जीव पण आहे. अनंत प्रदेशी नाही आहे, अनंत संख्यावाले जीव आहेत, पण प्रदेश किती आहेत जीवाचे? असंख्यात प्रदेशच आहेत. पण अनंत प्रदेशी जीव म्हणलात, पुद्गल म्हणलं तर एकतर ते रॉंगच आहे किंवा ठीक आहे. आता स्कंद आहेत ते म्हणलं जर अनंत परमाणूंच्या पेक्षेने ते अनंत प्रदेशी आहेत तर अतिव्याप्ती दोष येतो. का सांग? कोण? दुसरं कोण? कोण आहे सांग की? अनंत प्रदेशी कोण आहे? आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे, बाकी कुठलंच द्रव्य अनंत प्रदेशी नाही आहे, त्यामुळे त्यांच्यामध्ये अतिव्याप्ती दोष येईल. आणि काय सांगितलं दुसरं? असंख्यात प्रदेशी मानलं तर बाकीचे जीवद्रव्य, धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य हे सुद्धा असंख्यात प्रदेशी आहेत, त्यामुळे अतिव्याप्ती दोष येतो. म्हणून पुद्गलाचे लक्षण काय करायचे? लक्षण म्हणजे ॲड्रेस, टच. म्हणून पुद्गलाचे लक्षण ॲड्रेस, स्पर्श, रस, गंध, वर्ण सुयोग्य आहे, अन्य सर्वच लक्षण दोषयुक्त आहे. ॲड्रेसच वाचलं, बाकीचं सगळं सोडून दिलं. तर स्पर्श, रस, गंध, वर्णच हे लक्षण पुद्गलाचं करणं योग्य आहे, कारण ते अन्य कशामध्ये सुद्धा जात नाही. सर्वच लक्षण अन्य दोषयुक्त आहेत. निरंजन. या सर्व चर्चेचा हात सारणार की 6 द्रव्यांमध्ये पुद्गल द्रव्यच केवळ मूर्तिक आहे, चाक्षुष आहे. इतर 5 द्रव्ये अमूर्तिक आहेत. जे जे दिसते ते ते पुद्गलमयच आहे, स्कंदरूपच आहे. या पुद्गल द्रव्याचीच मोठी विचित्रता आहे. विश्वाच्या काय कळलं? सार सांगायला लागलेत. पुद्गल द्रव्य हेच मूर्तिक. हां, म्हणजे एक डिफरन्स काढायला गेलो आपण, कोणाची काय स्पेशालिटी आहे असं काढायला गेलं तर असं नको करायला, असं करू आपण. संख्यापेक्षेने एक कोण आहे? धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य आणि कालद्रव्य. नाही, आकाशद्रव्य एकच संख्यामध्ये. आणि नंतर जीव तर अनंत आहेत. पुरं मूर्तिक म्हटलं तर एक पुद्गलच फक्त मूर्तिक आहे, बाकीचे सगळे अमूर्तिक आहेत. घे की भैया वैद्य. अमूर्तिक कोण कोण आहे? जीव, धर्म, अधर्म, आकाश आणि काल हे सगळे अमूर्तिक आहेत. काय सांगायला लागलेत? 5 द्रव्य अमूर्तिक आहे, जे जे दिसते ते पुद्गलच, स्कंदरूपच आहे. आणि काय केलं होतं?
असंख्यात प्रदेशी कोण कोण, ह्याला असंख्यात म्हणते बरं का, संदृष्टी येते, सिम्बॉल आहे. असंख्यात प्रदेशी कोण आहे? जीव, धर्म, अधर्म आणि पुद्गल. असंख्यात प्रदेशी कुठले द्रव्य आहेत? जीव, पुद्गल, धर्म आणि अधर्म हे असंख्यात प्रदेशी आहेत. आकाश द्रव्य अनंत प्रदेशी आहे आणि कालद्रव्य एक प्रदेशी आहे. या पुद्गल द्रव्याचीच मोठी विचित्रता आहे. विश्वाच्या या विचित्र व विस्तृत नाटकामध्ये पुद्गलच मुख्य पात्र आहे. सर्वत्र याचेच राज्य दिसून पडते. कोणाचे? कोणाचे? पुद्गलाचे. लिहिली ताईक म्हणले की हां, कोणाचे राज्य आहे? पुद्गलाचेच राज्य आहे सगळीकडं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू, पाताळ, किड्यांपासून मनुष्यांपर्यंतचे शरीर, कुठं कुठं पुद्गल आहेत सांगायला लागलेत. खाण्यापिण्याचे पदार्थ सगळीकडे तेच की, ते कसं व्याप्त आहे हे दाखवायला. महाल, घरदार, धन, वस्त्र या सर्वांमध्ये सर्वत्र पुद्गलच नृत्य करीत आहे. जसे डोंबाऱ्याच्या खेळात आपण रमतो तसेच पुद्गलाच्या खेळात रमतो. डोंबाऱ्याचा खेळ काय असतो? काय खेळ करते डोंबारी? तसलं ते दोरीवरनं चालायचं ना. हां, मग तसंच आपण पण काय करतोय? डोंबारीच झालोय हे सांगाले. तुम्ही पण खेळच करताय आयुष्यभर. काय सांगू देवा माझ्या मी चुकीला, विश्वनाट्य पाहता पाहता विसरलो स्वतःला. 12 भावना आहे ही, माहीत आहे? 12 भावना आहे म्हणे मराठी. शोधून काढून मला सांगा, तुम्हाला घरचा अभ्यास. अशा रीतीने या पुद्गलाच्या नृत्यामध्ये, विश्वरूपी नाटकामध्ये आपण स्वतःच पूर्ण विसरून गेलो. पण आत्मवैभवाने युक्त ज्ञानाचे नृत्य, ज्ञानाची लीला पाहू लागलो तर सहज पुद्गलाच्या चित्रविचित्र क्षणिक विनाशिक नृत्यामध्ये रमत नाही. काय सांगितले? जेव्हा तुम्हाला स्वतःचं स्वरूप समजलं तिथं बाहेरचं त्या पुद्गलाचं रूप पाहण्याची गरज पडत नाही. सहजच त्या पुद्गल स्कंदाचा खेळ संपून जातो. म्हणजे तुम्ही त्या मोबाईलमध्ये अडकता ना, ते म्हणजे ते तर पुद्गल आहेच की, पण त्याच्यामध्ये रमतो आपण आणि मग स्वतःला विसरतो. म्हणजे पुद्गल हे आज तुमच्याबरोबर हार्ड अँड फास्ट झालं आहे. ते असायलाच पाहिजे, त्याच्याशिवाय चालणार नाहीच. म्हणून त्या त्यागींचं, मुनींचं जीवन किती निर्विकल्प आहे, किती ते आनंदाने जगू शकतात. त्यांच्याकडे असलं काय असतं का? मोबाईल, टी व्ही, त्यांचं काय टेप रेकॉर्डर, नाहीतर काय म्हणायचं अजून, लॅपटॉप, काय म्हणायचं अजून, टॅब, काय असतं अजून, हां तसले हार्ड डिस्क आणि सॉफ्टवेअर आणि असलं काय काय. असं जर असेल तर ते स्वतःपुरते राहिलेच नाहीत, हेच सांगायचं आहे. त्यागींचं जीवन कसं असतंय? बाहेरच्या जगाची चिंता नको आम्हाला. जे ऐकायला मिळेल, बघायला मिळेल ती गोष्ट वेगळी, पण मुद्दाम ते ऐकण्यासाठी जवळ ठेवायचं म्हणजे काय झालं? फुकट डोक्यामध्ये आपण विचार भरवून घ्यायचे. मगाशी मला काय विचार आलं की एकेकांना वैराग्य होण्यासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये नेतात. म्हणजे समजा आपण गेलो बाय चान्स काहीतरी कारणासाठी म्हणून हॉस्पिटलमध्ये गेलो तर तिथं अनेक दृश्य दिसतात. कोणाला भेटायला गेलेलो असतो ते बघायचं राहिलं लांब, त्याच्या आधी अनेक जण असे भेटतात की ज्याच्या निमित्तात आपल्याला भय वाटेल. किंवा जसं म्हणलं होतं की एकदा ऑर्थोपेडिककडं मी ॲडमिट होते आणि माझं काहीतरी छोटंच प्रॉब्लेम होतं, पण बाकीच्यांचं बघूनच जास्त काय म्हणायचं इमोशनल डिस्टर्बन्स, इम्बॅलन्स होत आहे आणि मग लवकर रिकव्हरीच होत नाही माणसाची. त्यामुळं ते दवाखान्यात जायचंच नाही. जे काय करायचं ना, आपला आतनं इनबिल्ट असती शक्ती आपली, त्यातनंच इम्युनिस रिकव्हरी करायची. नाहीतर त्या दवाखान्यात जायचं आणि मध्ये सांगितले कोरोनाचे पेशंट त्या दवाखान्यात ॲडमिट झाले, आपल्या बाजूच्या बेडवरचा मेला, म्हटलं की ह्याचा ऑक्सिजन वाढलेला पण कमी झाला आणि मग त्याला ICUमध्ये परत भरावं लागलं. ICUमधनं बाहेर काढून तिथं आणलं होतं जनरल वॉर्डमध्ये आणि त्या बाजूच्याच बेडवरच्या माणसाला जास्त होत गेलं आणि ते समोर खलास झाला. ते बघूनच ह्याला इतका त्रास झाला की त्याला परत ICUमध्ये ॲडमिट केलं आणि त्याचं जे ऑक्सिजन उतरलं ना ते चढायलाच तयार नाही, त्याच्यात ते बी गेलं.
म्हणजे असं होतं. म्हणून मी म्हटले की त्या दवाखान्यात गेलो आपण तर सगळ्यातून खरं शिकायसारखं आहे. त्यांचं एखादं हात तुटलं, पाय तुटलं, एखाद्याला डोळेच नाही आहेत, किती भयंकर परिस्थिती त्यांची. म्हणजे सगळं दृश्य बघून पण आपण सावध होत नाही की आपल्याला सगळं असताना पण आपण धर्मामध्ये नाही लागत आहे. जेवढं समर्पण करायला पाहिजे, आपली शक्ती वापरायला पाहिजे तेवढं नाही वापरत आहे. हां, कशासाठी सांगत होते? हां, म्हणजे अनावश्यक गोष्टींमध्ये अडकलो ना तर मग ते स्वतःला विसरून जातो. मग हे सगळे बाहेरच्या गोष्टी आहेत ते सगळे अनावश्यक आहेत. कोण जिंकलं, कोण हारलं, पॉलिटिक्समध्ये कोण आलं, कुठं पूर आलं, कुठं युद्ध झालं, काय गरज आहे तुम्हाला इथं बसून? असं एकानं म्हटलं बरं का अम्मांनी. अम्मांकडे एक जण आले होते आणि ते म्हणले, आज पेपरमध्ये बातमी वाचली, म्हणले काय त्या बॉर्डरवर, इंडियाच्या बॉर्डरवर लोकांनी तिकडच्यांनी हमला केला आणि इकडच्यांनी एवढं चांगलं काय म्हणायचं स्ट्रगल केलं. हां, त्यांना इतकं चांगलं युद्ध केलं की आपल्याकडची टीम जिंकली, म्हणून आपण किती सुरक्षित आहे, किती त्यांचे उपकार आहेत, असं सगळं ब्लाबला सांगत होते. मग त्यावेळेस माताजी काय म्हणाल्या, तुम्ही त्यांच्यामुळे जिवंत आहात, कुठला नाही. कोणाच्यामुळे कोण जगतं? मामा म्यूट. कोणाच्यामुळे जगता? आपल्या जीवशक्तीवर. हां, मग त्यांनी सांगितलं, जयंती काका होते की जयंती चंकेश्वरा, ते आले ते अम्मांकडं आणि ते म्हणले की ते तिथे एवढं सुरक्षा करायला आपलं जीवन घालतेत आणि त्यांना आपण साधं सॅल्यूट करायचं नाही का, त्यांच्यामुळं जगतो म्हणायचं नाही का. हां, त्यांचे किती उपकार आहेत आपल्यावर. माताजी म्हणले ते तिथं आहे, तिथं राहू देत, तुम्ही इथं आहे ना, त्यांच्यामुळं तुम्ही नाही आहे, तुमच्यामुळं ते नाही आहेत. मग त्यामुळं कोणाच्या मुळं आपलं अस्तित्व आहे असं नाही आहे. मग पूर आलाय आत्ता सगळीकडे, अनेक ठिकाणी पूर आलाय, तुमच्याकडं का नाही आलं? ज्याच्या त्याच्या पुण्यपापानुसार फळ मिळणारच. इथं नसेल ना तर पाणी येईल, पाप असेल तर, आणि पुण्य असेल तर सगळं गाव डुबेल, सगळी नगरी डुबेल, जग डुबेल, पण तुमचं नाही डुबायचं. म्हणून सांगितलं की त्या पुद्गलाच्या अनावश्यक चर्चेमध्ये हे सगळं घडतंय बाहेर, हे सगळं ऐकण्यात इंटरेस्ट लोकांना, पण इथं येऊन आचार्य सांगतात बाबांना जीवाचं वर्णन ऐका, जीव काय ते कळून घ्या, जाणा. ते कोणाला ऐकायचंय? थांबा, आत्ता न्यूज आहेत, म्हणजे काय करतोय त्याच्यामध्येच. पेपर वाचतो ना दिवसभरात? नाही वाचत, पेपर येत नाही. आता मोबाईल असल्या पेपर कशाला लागताय? जेवढं वेळ मोबाईल वाचतो ना त्याच्यापेक्षा डबल वेळ शास्त्र वाचायचं. वाचायला का पुस्तक दिलेलं? ते पुस्तक इथं नाही दिलं, वाच की, त्याच्या निमित्तात आपला उपयोग चांगला राहतो. चला पुढं. सहजच त्या पुद्गल स्कंदाचा खेळ संपून जातो. स्वपरभेदविज्ञान, हित अहिताचा विवेक नसल्यामुळे या पुद्गलाच्या खेळामध्ये, प्रपंचामध्ये आसक्त झाल्यामुळे कशी दुर्दशा होते पहा. वाच. रसामध्ये एकत्व करणारी मासोळी रसासक्तीने प्राणास मुक्ते. म्हणजे ते नाही का गळ टाकतात ना, ती मासोळी म्हणजे छोटी मासा, ते त्या गळला असलेल्या जीवाला खायला जाते आणि मग ते तिच्याच गळ्यामध्ये अडकतं ते फासा, आणि मग त्यामुळे स्वतःचे प्राण देऊन टाकते. स्पर्शामध्ये एकत्व करणारा हत्तीनीमध्ये आसक्त होऊन कायमचा पारतंत्र्यास प्राप्त होतो. सांगितले होते हे तुम्हाला मी. हत्तीनीसाठी तो हत्ती आपलं सगळं बळ विसरून जातो, ती दुसऱ्याला मिळू नये म्हणून असा पळत सुटतो की खड्डा आहे पण ते बी दिसत नाही, म्हणून चालताना खाली बघून चाला. त्या पोरीकडे बघून चालू नका हे सांगायला. रूपामध्ये प्रकाशामध्ये एकत्व करणारा पतंग, लाईटीवरचे किडे स्वयं अग्नीमध्ये भस्म होतो. सगळ्या इंद्रियांच्या मध्ये आसक्त असणाऱ्यांची दुर्दशा सांगायला. शब्दामध्ये एकत्व करणारा हरिण संगीताचे आलाप ऐकून शांत उभा राहतो व शिकारीच्या जाळ्यात बसतो व दुःखास प्राप्त होतो. म्हणजे त्यांनी जर आसक्ती केली नसती तर विसरून जातो देहभान आणि ऐकत उभारतो की त्याला तेच पाहिजे असतं शिकारीला, म्हणून ते असं म्युझिक लावतात. तुम्हाला पण सगळे म्युझिक का देतात ऐकवायला? तुम्ही त्याच्यामध्ये भुलाल आणि मग आमच्या
काय आमच्या चॅनलला व्ह्युअर्स मिळतील किंवा आम्हाला फार फायदा होईल तुमच्यामुळं, असं सगळ्याची बुद्धी. एकेका विषयामध्ये एकत्व केले तर ही दुर्दशा. आपण तर 5 इंद्रियांच्या विषयांमध्ये फसतो, त्यामुळे महान दुर्दशा होते. म्हणजे हे तर ह्याच्यामध्ये आपण नाहीच आहे. कुठं आला मनुष्य सांग? रसनेंद्रियात मासा, स्पर्शनेंद्रियात हत्ती, आपण कुठं आलो त्याच्यामध्ये? मग ते सांगतायत सगळ्याचं मिळून बाप आहे तुम्ही. ते तर एक जण एकेका इंद्रियाच्या अधीन झाले तर अशी दुर्दशा झाली. आपण तर 5 इंद्रियांच्या अधीन होतो. कारण इष्ट विषयाच्या प्राप्तीमध्ये हसतो तर अनिष्ट विषयाच्या प्राप्तीमध्ये रडतो. अशा हर्ष विषादामुळे व्याकुळ होऊनच 84 लाख योनीमध्ये जन्ममरण करीत फिरतो. परंतु पुद्गल द्रव्यांमध्ये आनंदगुणच नाही. कारण ज्ञानगुण आणि आनंदगुणाचा अविनाभावी संबंध आहे. म्हणजे जिथं जिथं ज्ञान आहे तिथे तिथं आनंद गुण आहे, हे सांगले पुढं. ज्ञानगुण व आनंदगुण एकमेकांना सोडून राहतच नाही. दुसरं उदाहरण सांग. कोण कोणाच्या शिवाय राहत नाही असा विनाभाव. नवरा बायको सांगू नकोस. पुद्गल द्रव्य स्पर्श सगंध वर्णाशिवाय राहत नाही, हे त्याचा अविनाभाव संबंध. तसंच जीव शरीरामुळे नाही, ते तर अविनाभावी संबंध नाही आहे. ज्यांच्याशिवाय जीव राहत नाही असं ते पाहिजे. मग चैतन्याशिवाय जीव नाही, जीवत्व शक्तीशिवाय जीव नाही, हे त्यांचा अविनाभाव. हे समजल्यामुळे ज्ञानानंद विधान स्वभावात रमतो, सहजच जडामागे धावत नाही. परंतु अज्ञानाने या संसाररूपी मायाजालामध्ये आपण चेतन आहोत, शरीर जड आहे, बाह्यदृष्ट पदार्थांशी आपले नाते नाहीच हे जाणत नाही. भौतिकतेच्या आकर्षणामुळे सद्गुरूंचे वचन ऐकावे वाटत नाही. तत्वज्ञानाकडे आकृष्ट होत नाही, पण सम्यक ज्ञानाने स्वचेतनेस जाणतो. तेव्हा जीवास धोक्यात टाकणारा हा तर पुद्गलाचा तमाशा आपल्याला आकर्षित करूच शकत नाही. आत्मिक आनंदामध्ये सदैव साठीच निमग्न होतो, परम तृप्तीचा परमभोग घेऊ लागतो. काय सांगाले? काय समजलं? ते आपण संसार वृक्षाचं डायग्राम दाखवतो माहिती आहे? झाड आहे, त्याला माणूस लटकतोय, 2 उंदरं काळे पांढरे कुरतडतायत, एक हत्ती त्या झाडाला हलवतोय, त्याच्या खाली विहीर आहे, त्यात 4 साप तोंड वर करून बसले, परत ते एक अजगर आहे तो पण मारायला बसलाय, वर विद्याधर आलाय आणि तो त्याला वाचवायचा प्रयत्न करतोय. हे सगळं दृश्य माहिती आहे आपल्याला. तर आजकाल लोक ते दृश्य तुमच्यापर्यंतच नाही आहे, सगळ्यांना मिळाले ते. तुम्ही त्याला संसार वृक्ष म्हणता, पण लोकांनी असेच अर्थ काय काढला माहिती का? म्हणजे इतका विपर्यास झालाय ना जगामध्ये, असं वाटलं की सगळ्याची दृष्टी असती ती बघायची. तर त्यांनी अर्थ काय लावला, म्हटले माणूस आज किती झगडतोय जगण्यासाठी, सगळं हे करतोय, आणि इतकं व्याप असताना पण जो त्या मधाचा आनंद घेतो ना, त्याचं जीवन सुंदर होतं असं सांगतात. काय म्हणजे आपल्याला सांगायचंय की अरे जीवा, असल्या कचाट्यात अडकू नको, इतक्या दुःखाला भोगू नकोस, जर तुला काढणारे मिळालेत तर जा, आपण असं सांगतोय. पण ह्यांनी असं काय घेतला अर्थ, परमत्वादींनी आज किंवा भोगी जीवांनी, सगळं कर पण भोग मिळतोय ना सोडू नकोस. असं सगळं भोग दुःख भोगत पण जीवानी सुखाचा भोग घ्यायला पाहिजे. काय जे इंद्रिय विषय मिळाले त्याचा आनंद भोगायला पाहिजे असं सांगणारे आज लोक आहेत. म्हणजे त्या चित्राचा पूर्ण विपर्यायाचा अर्थ काढून टाकला. म्हणून असं करणं योग्य नाही. वा बरेच ग्रहण केलेस. निष्कलंक, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नकोस त्याला. थोडी परीक्षा अजून घेऊया याची, म्हणजे कळेल हुशार की डग. सांग बरे, आजच्या विज्ञानाने जगास अनेक चमत्कार दाखवले आहेत. वेगवेगळ्या वस्तू यंत्रसामग्री तयार केल्या आहेत. भौतिक पदार्थांमध्ये जणू काही चेतनेचाच भ्रम होतो आहे. गणित तज्ज्ञाप्रमाणे कॉम्प्युटर अनेक बेरजा गुणाकार गणिते करतो, तर यंत्रमानव रोबो मानवाप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत इत्यादी अनेक कार्य करतो. केव्हाची गोष्ट माहिती काही? 1991ची गोष्ट आहे.
तेव्हा तरी कसलं ग्रेट वाटायचं. रोबो, अरे वा काय ते. किंवा सॅटेलाईट काढले तर असं त्यांना अजब गजब. टी व्ही सुद्धा तिथं त्यावेळेस फार नवीन असं असल्यासारखं होतं. कम्प्युटर तर सगळ्यात एकदम काय म्हणायचं लेटेस्ट. स्वयंचलित वायुयान स्पुटनिक यांमध्ये चैतन्य आहे असे वाटते. हे माझे म्हणणे बरोबर आहे की चूक? निरंजनचा भौतिक विज्ञानावरील विश्वास वाजवीपेक्षा जरा जास्तच आहे. निष्कलंक रूढीवादी तर अभय अध्यात्म विक्रांत विज्ञान व आधुनिक विज्ञानाचा सुमेळ साधणारा आहे. म्हणजे सगळ्यांची प्रकृती सांगायला लागले. निरंजन आहे तो फक्त तुमच्या टेक्निकल नॉलेजला इम्पॉर्टन्स देणारा. निष्कलंक आहे तो काय म्हणायचं तुमचं म्हणजे काय म्हणायचं रूढीवादी म्हणजे ट्रेडिशनल व्ह्यूनी बघणारा सगळ्याला. अभय आहे तो बॅलन्स्ड. निरंजन चाच पडत. चेतनेचा भ्रम म्हणतोस? मला तर चूक वाटते. कारण या रोग वगैरेंना तर चेतनच म्हणावे लागेल ना. कोण म्हणलं? निरंजन. त्याची व्ह्यू आहे ना, सायंटिफिक व्ह्यूने बघतोय ते. इतकं कार्य करणारं रोबो आहे तर ते जीवच आहे. निष्कलंक. पहा अभय, सापडली की नाही निरंजनची चूक? नीट लक्षात घे बरं. अभय, थांब मीच व्यवस्थित सांगतो. अरे बाबा, रोबो कॉम्प्युटर वगैरेंना उगम कोठून आहे? वगैरेंचा उगम कोठून आहे लक्षात घे. आजचे विज्ञान जरी भौतिक पदार्थांमध्ये चैतन्यत्व उत्पन्न करू असे आवाहन करीत आहे तरी हे शक्य नाही. कारण पुद्गल पदार्थ जडरूप आहे. ते जडरूपच राहणार व चेतन चेतनच राहणार. म्हणजे तुम्हाला किती पण जरी आज इन्व्हेस्टिगेशन झाले तरी सुद्धा ते पुद्गल जीव होऊ शकत नाहीत किंवा पुद्गलातून ज्ञान येत नाही. तसं काय तुम्हाला टेक्नॉलॉजी तयार करता येणार नाहीच. दोन्ही भिन्न जातीचे स्वतंत्र पदार्थ आहेत. हा सिद्धांत आहे की जे सत आहे त्यास कोणी बनवू शकत नाही. सत स्वयं निसर्गतःच असते. सतचा नाशही होत नाही. या सिद्धांताचा विज्ञानही स्वीकार करते. अज्ञानींना विज्ञान युगातील भौतिक पदार्थामध्ये चेतनपणाचा आभास होतो व रोबो कॉम्प्युटर बुद्धीने काम करते असे वाटते. परंतु हा केवळ भ्रमच आहे. जो जाणतो पाहतो तो जीव. कसं रे, सगळं एकाच वाचायला लागलास की काय? मला कळलं नाही. थांब काय? या सिद्धांताचा विज्ञानही स्वीकार करते. म्हणजे ज्याचं जे सत आहे त्याच्यामध्ये उत्पादन होत आहे विज्ञान पण मानत आहे. अज्ञानींना या भौतिक पदार्थांमध्ये चेतनेचा आभास होतो. रोबो कॉम्प्युटर बुद्धीने काम करते आहे असे वाटते. म्हणजे त्याच्यामध्ये बुद्धी आहे असं वाटतंय पण ती बुद्धी माणसाची आहे ज्यांनी घातली आहे त्याच्यामध्ये मेमरी. पण हा केवळ भ्रमच आहे. जो जाणतो पाहतो तो जीव आहे. कम्प्युटरने जरी कम्प्युटरने गणित सोडवले 2 + 2 = 4 हे उत्तर बरोबर आले पण मी हे गणित सोडवले ही जाणीव त्यास नाही. पण जीवामध्ये मात्र स्वपर ज्ञान प्रत्येक समयात आहेच. काय कळलं? त्याचा आनंद जो होणार आहे ना, भलेही काहीतरी खूप क्षुल्लक गोष्ट असू देत पण त्याचा आनंद भोगण्याची कला तर जीवामध्येच आहे. ते तर तुम्हाला डिफिकल्टमधलं डिफिकल्ट सम सॉल्व करून देईल पण तरी सुद्धा त्याला आनंद होणार नाही. स्व आणि पर त्याला म्हणायचं ज्ञान पर्याय बरं का. ती चौकट जी दिली आहे ना त्याच्यामध्ये मी असतो तो स्व असतो आणि जे काय तुम्ही जाणलं ते पर असतं. मग काय जाणलं? ते गणित जाणलं त्यांनी की 2 + 2 = 4 हे गणित सोडवले. येथे स्वपर जाणीव आहे. म्हणून चेतन जीव व अचेतन कम्प्युटर भिन्न भिन्न जातीचे स्वतंत्र द्रव्य आहेत. जीवातील चेतना जडामध्ये जाऊ शकतच नाही. चेतनपणा जड अशा नटबोल्ट वगैरेंच्या अधीन नाही. जाणणे पाहणे जीवाचा स्वभावच आहे व जीव स्वतंत्रतेने सदैव सर्वत्र जाणू शकतो. एवढेच जाणा पुढचे जाणावयाचे नाही असे जाणल्यावर मर्यादा किंवा बंधन टाकू शकतच नाही. म्हणजे तुमच्या ज्ञानाला तुम्ही असं नाही सांगू शकत की बास ह्याच्या पुढचं बघायचं नाही बरं का. काय आहे असं म्हणलं की बरोबर तेच बघायला जाणार. हां, ते जसं एका घराला कुलूप लावलेलं असतं एका खोलीला, तर त्या नवीन आलेल्या माणसांना सांगितलं की त्या खोलीत जायचं नाही, दरवाजा उघडायचा नाही.
त्यांनी सगळं घर बघायचं ठेवलं, आम्हाला तीच खोली बघायची आहे. काय झालं? ज्ञानाला तुम्ही रोखू शकत नाही. ते कुठं जायचं तिथं जाऊ शकतं, परंतु विज्ञान युगातील विज्ञान युगातील यंत्र जेवढे फीड केले असेल तेवढेच कार्य करतात. यंत्र त्या सीमेचे उल्लंघन करू शकत नाही. विज्ञान युगामध्ये किती विविध संशोधन झाले तरीही शास्त्रज्ञ जडामध्ये चेतना आणू शकतच नाही. हा त्रिकालबाधित सिद्धांत. त्रिकालाबाधित म्हणजे त्रिकालामध्ये अबाधित सिद्धांत समजून घे. काय झालं? कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा जडामधून चेतना येऊ शकत नाही. आली असती तर एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला उत्पन्न करेल असं होईल, पण असं तर होत नाही. आगमाचा अभ्यास कर. जे आज शास्त्रज्ञांनी संशोधन केले ते प्रवचन सारादी ग्रंथामध्ये पूर्वीच आचार्यांनी लिहून ठेवले. संशोधन केले की शास्त्रज्ञ लगेच त्याचा फॉर्म्युला जगापुढे टाकतात, प्रसिद्धी करतात. तशी आगमाची प्रसिद्धी न झाल्यामुळे तुला वाटते हे नवे संशोधन. म्हणजे तुमचं आज बाहेर तुम्ही सायन्सचं पब्लिसिटी केलं म्हणून तुम्हाला वाटतं की त्याच्यामधून नवीन नवीन निघतंय, पण हे सगळं सिद्धांत आहेत जिनागमामध्ये. ह्याच्यातून वाचूनच सायंटिस्ट लोक बाहेर काढायला उलटे एक एक शोध. पण त्याच्यानी सर्वज्ञांची महिमा यायला पाहिजे, तर तुम्हाला सायंटिस्टची महिमा यायला लागली आहे. तशी आगमाची प्रसिद्धी न झाल्यामुळे तुम्हाला वाटते हे नवे संशोधन. पण तीर्थंकरांच्या दिव्य ध्वनीमध्ये तर सर्व वस्तू व्यवस्था सांगितली जाते, नवे काहीच नाही. वितराग विज्ञानाची महत्ता समजली तर भौतिक विज्ञानाविषयीचा गर्व सहजच संपतोच. जरी टेस्ट ट्यूबमध्ये जीव उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला तरी तो शक्यच नाही. फक्त त्या ट्यूबच्या माध्यमात दुसरीकडून जीव तेथे येऊन जन्मला आहे. म्हणजे टेस्ट ट्यूबनी उत्पन्न केला असं नाही आहे, ते मीडिया तयार केलं, फक्त त्याच्यामध्ये येऊन जीव जन्मला, एवढंच सांगायचं आहे. त्यामुळं काय पुद्गलांनी किंवा सायंटिस्ट लोकांनी जीवाला बनवलं नाही. अभय अजून लक्षात घे. पृथ्वी, पाणी वगैरेमध्ये समान जातीचे इलेक्ट्रॉन प्रोटॉन असतात. त्यामुळे लोखंडाचे इलेक्ट्रॉन प्रोटॉन विशिष्ट पद्धतीने बदलून सोने तयार करता येते. हे सर्व आगमामध्ये प्रवचनसाराच्या ज्ञेयाधिकारामध्ये आहेच. जरा अध्ययन करीत जा, केवळ चर्चेवर समाधान मानू नको. सोनं कसं तयार करायचं सांगितलं बरं का शास्त्रामध्ये. सच्ची कसं बनवायचं ते बघ की, कसं बनवायचं वाचून बघ, प्रवचनसार समजतंय. निरंजन आज्ञाधारकपणे श्रुतश्च शीघ्रम. आजपासूनच पद्धतशीरपणे अध्ययनास सुरुवात करत आहे का सोनं बनवायचं आहे. आपण दिलेल्या जाणीवेबद्दल औपचारिक आभार मानणे योग्य वाटत नाही. माझे पाय आकाशात तरंगत होते, पण आता माझे पाय भूमीला टेकले. माझी प्रगती नेमकी किती आहे हे मला समजले, एवढे निश्चितच सांगतो. वितराग विज्ञान प्राप्तीशिवाय दुःख सागरामधून तरणोपाय नाहीच, याची मनोमन खात्री पटलेली असतानाच मित्रमंडळी पुढील विषयाकडे वळतात. अभय आता तत्वचर्चा बास झाली, ध्यान करून जाऊया. काय आता तत्वचर्चा बास झाली, आता ध्यान कर. सर्वजण ध्यानात बसतात. नंतर सर्वजण घाईघाईने आपापल्या मार्गाने जातात. निरंजनला सासूरवाडीस जायचे असल्यामुळे झपाझप पावले टाकीत घरी पोचतो व तयारीला लागतो. हो जाणा चेतनात्मा ज्ञान आनंदवाला आहे. शरीर जड पुद्गल आहे. हा मी जीव या जडापासून भिन्न चैतन्यमय आहे, आनंदमय आहे, शाश्वत आहे, ध्रुव आहे. आनंद घनपिंड स्वरूपोऽहम्. ओम विसर्ज. नमो हरिहंताय.